आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओचा विषय हा मुख्याध्यापकांच्या अनुषंगाने आहे. जर एखाद्या शाळेतलं मुख्याध्यापकाचं पद हे अतिरिक्त ठरलं तर नेमकी कोणत्या प्रकारची कार्यवाही अपेक्षित असते हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. सर्वसाधारणतः शिक्षकाचं पद हे अतिरिक्त ठरते आणि अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होते. परंतु एखाद्या शाळेमध्ये जर मुख्याध्यापकाचंच पद अतिरिक्त ठरत असेल तर नेमकं कोणतं प्रावधान हे आपल्या शालेय शिक्षण विभागाच्या अनुषंगाने आलेलं आहे ते आज आपण 2 पत्राच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या वस्तुनिष्ठपणे समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे. सोबतच या अतिरिक्त विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करायचं असेल तर त्यासाठी आपण कॉमेंट बॉक्सचा जरूर उपयोग करू शकतात. शालेय शिक्षण विभागाच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या शैक्षणिक शासन निर्णयाची माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहे, त्याचाही आपण त्या ठिकाणी उपयोग करू शकता. आता आपण शिक्षण आयुक्तालयाचं 10 ऑक्टोबर 2023 हे छोटंसं पत्र काय सांगते हे समजून घेणार आहोत. हे पत्र राज्यातील सर्व माननीय शिक्षण उपसंचालक, सर्व प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे माननीय शिक्षणाधिकारी, माननीय शिक्षण निरीक्षक, उत्तर पश्चिम दक्षिण क्षेत्र बृहन्मुंबई आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक आणि माध्यमिक या सर्व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना पाठवलेला आहे. पत्राचा विषय आहे संच मान्यतेमध्ये मुख्याध्यापकाचं पद हे मान्य न झाल्याने त्यांचे वेतन व शालार्थ करण्याबाबतचं पत्र आहे. संदर्भ आहे शासन निर्णय क्रमांक हा SSN 2015 प्रक 16/15 TNT 2 दिनांक 2/7/2016 आणि पत्रात काय म्हटलं ते पहा. 2 ओळीचं पत्र आहे परंतु महत्वाचं आहे. उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक SSN 2015 प्रक 16/15 TNT 2 दिनांक 2/7/2016 मधील मुद्दा क्रमांक 1A मधील निर्देशानुसार आपल्या स्तरावरून कार्यवाही करण्यात यावी असं माननीय शिक्षण उपसंचालक प्रशासन शिक्षण आयुक्तालय पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे. आता प्रश्न असा आहे या ठिकाणी की 2/7/2016 मधल्या मुद्दा क्रमांक 1 नेमका काय सांगतो. त्यासाठी आपण 2/7/2016 जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय आता थोडक्यामध्ये समजून घेऊ. हा आहे 2 जुलै 2016 शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा GR. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी 4 प्रकारचे संदर्भ दिसत आहे. आता यातली जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना आपण थोडक्यात लक्षात घेऊ. बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनांच्या अर्थात स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित इत्यादी सर्व यांच्यामध्ये सगळ्या घटकांचा समावेश आलेला आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, शासकीय आहेत, खाजगी अनुदानित आहेत आणि अंशतः अनुदानित या सर्व शाळांसाठी नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे याबाबत संदर्भाधीन क्रमांक 1 चा शासन निर्णय दिनांक 28 ऑगस्ट 2015 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयातील काही निकष अधिक विस्तृतपणे निर्देशित करण्यासाठी संदर्भ क्रमांक 2, संदर्भ क्रमांक 3 आणि संदर्भ क्रमांक 4 च्या शासन निर्णय परिपत्रकान्वये सुधारणा अथवा बदल करण्यात आले. तथापि या शासन निर्णय अथवा परिपत्रकामुळे निर्माण झालेली संदिग्धता लक्षात घेऊन प्रस्तुत शासन निर्णयान्वये संदर्भाधीन क्रमांक 2, 3 व 4 येथील शासन निर्णय अथवा परिपत्रक हे अधिक्रमित करण्यात येत आहे. म्हणजे हे जे दिसत आहे की आपल्याला या ठिकाणी संदर्भ क्रमांक 2 काय आहे तर 27/5/2016 शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा. संदर्भ क्रमांक 3 काय आहे 23/6/2016 हे शासनाचं शुद्धीपत्रक आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं. आणि संदर्भ क्रमांक 4 काय आहे 30/6/2016 शासनाचं शुद्धीपत्रक आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे. असं 2, 3 आणि 4 हे जे 3 संदर्भ क्रमांक आहे हे अधिक्रमित झालेले आहे
आता हे अधिक्रमित झालेले शासन निर्णय किंवा परिपत्रक आता नेमकं काय समोर सांगितलं ते या GR दुसऱ्या भागात समजून घ्यायचं आहे. या GR मध्ये दोन भाग पडतात. एक म्हणजे मुख्याध्यापकाच्या अनुषंगाने आणि दुसरा म्हणजे उपमुख्याध्यापकाच्या अनुषंगाने. आपलं मूळ पत्र हे मुख्याध्यापकाच्या पार्श्वभूमीवर हे लक्षात घ्या, परंतु अधिक माहितीसाठी आपण दुसराही भाग या ठिकाणी समजून घेऊया. शासन निर्णय काय ते लक्षात घ्या. शासन निर्णयातील सुधारित निर्देश खालीलप्रमाणे राहतील. मुख्याध्यापकांसाठी मुख्याध्यापकांची पदे. शाळांमध्ये मान्य झालेल्या मुख्याध्यापकांचे पद शासन निर्णय दिनांक 28 ऑगस्ट 2015 अन्वये अनुज्ञेय ठरत नसल्यास त्यांना त्या व्यवस्थापनांच्या अन्य शाळांमधील मुख्याध्यापक पदावर समायोजित करावे. अशा समायोजनानंतर तरी पण त्याच व्यवस्थापनांच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत अथवा पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे. सदर मुख्याध्यापकाच्या सेवानिवृत्ती अथवा अन्य तत्सम कारणांनी पद रिक्त झाल्यानंतर सदर शाळेस सुधारित निकषाप्रमाणे पटसंख्येअभावी मुख्याध्यापकाचे पद देय होत नसल्यास सदर पद व्यपगत करावे. तथापि बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची राज्यामध्ये अंमलबजावणी केल्यानंतर सदर अधिनियमातील तरतुदीमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुख्याध्यापकाची पदे अतिरिक्त होती. सदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना उपरोक्त लागू राहणार नाही. म्हणजे उपरोक्त जे सांगितलेलं आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी नाही, जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी नाही. याचाच अर्थ हे खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांसाठी व्यवस्थित लागू होते असं आपण म्हणू शकतो. आता या मध्ये काय सांगितलेलं आहे की जर एखाद्या शाळेची संच मान्यता झाली आणि त्या संच मान्यतेमध्ये मुख्याध्यापकाचं पद जर अतिरिक्त ठरलं. आता मुख्याध्यापकाचं पद अतिरिक्त कधी ठरते तर जसं शिक्षकांचं पद हे विद्यार्थी संख्येवर अवलंबून आहे तशाच प्रकारे मुख्याध्यापकांचे पद हे विद्यार्थी संख्येवर अवलंबून आहे. म्हणून शाळेमध्ये जर शिक्षक अतिरिक्त होऊ नये असे वाटत असेल तर शाळेतल्या सगळ्याच घटकांनी प्रयत्न करणे गरजेचं असते. एखादा शिक्षक अतिरिक्त होतो म्हणजे तो शिक्षक सगळं काही पाहून घेईल या भ्रमात कोणीच राहू नये. याच्यामुळे काय होईल की एखादा शिक्षक जर अतिरिक्त झाला तर त्या शिक्षकांचे जे अतिरिक्त तासिका असतात त्या अन्य शिक्षकांना घ्याव्या लागतील, हा एक भाग. आणि एखादा मुख्याध्यापक जर अतिरिक्त होत असेल तर तशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी थोडी सूट दिसत आहे. परंतु शिक्षक जर अतिरिक्त होत असेल तर त्या शाळेचं मोठं नुकसान होऊ शकते. म्हणून संच मान्यतेनुसार कमीत कमी आपल्या शाळेतले शिक्षक हे स्थिर राहतील या अनुषंगाने सगळ्याच शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हा महत्वाचा भाग. आता मूळ मुद्द्यावर आपण पुन्हा येऊ की जर मुख्याध्यापकाचं पद हे अतिरिक्त होत असेल तर अशा वेळेस काय केलं पाहिजे तर त्या शाळेच्या अन्य शाळा असतील तर त्या शाळेच्या मुख्याध्यापकाच्या पदावर त्यांना समायोजित करावं. परंतु बऱ्याच शाळांचे मुख्याध्यापक समायोजित करणे फार कठीण असते कारण त्या ठिकाणी दुसरा मुख्याध्यापक हा हजर असतो, त्याच्यामुळे त्याला काढून नवीन मुख्याध्यापकाला थोडी घेता येणार आहे. हा महत्वाचा मुद्दा एक. आता समजा असं समायोजन झालंच नाही तर काय की समजा मुख्याध्यापक जर अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्यांच्या त्या कार्यरत ठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे. म्हणजे तो मुख्याध्यापक असेपर्यंत तो त्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून राहणार आहे. मग तो सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा ती पटसंख्या तेवढी राहीपर्यंत, हा एक भाग. परंतु सेवानिवृत्तीनंतर म्हणजे सदर मुख्याध्यापकाच्या सेवानिवृत्तीपर्यंतही पट वाढलाच नाही तर मात्र शाळेत सुधारित निकषाप्रमाणे पटसंख्येच्या अभावी मुख्याध्यापकाचं पद देय होत नसल्यास सदर पद व्यपगत करावं असं स्पष्टपणे या शासन निर्णयात म्हटलेलं आहे. म्हणून शिक्षकाचं पद तर अतिरिक्त होऊच नाही, परंतु मुख्याध्यापकाचं पद सुद्धा फार महत्वाचं असते, ते सुद्धा व्यपगत होऊ नये हे अत्यंत महत्वाचं आहे. व्यपगत शब्दाचा अर्थ समजून घेणं हे यासाठी महत्वाचं आहे. म्हणून आपल्या शाळेतले शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी अतिरिक्त होऊ नये म्हणून जेवढे आवश्यक आहे तेवढी विद्यार्थी संख्या
ही टीम वर्कने जमवणे आवश्यक आहे। हा झाला एक भाग। दुसरा भाग अधिकचा समजून घ्या, तो आहे उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक पदाच्या अनुषंगाने। दिनांक 28 ऑगस्ट 2015 रोजीच्या शासन निर्णयापूर्वी मान्य झालेल्या उपमुख्याध्यापकाचे किंवा पर्यवेक्षकाची पद सुधारित निकषाप्रमाणे अतिरिक्त ठरत असल्यास सदर कार्यरत उपमुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक यांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी सेवानिवृत्त होईपर्यंत अथवा अन्य कारणांनी ते पद रिक्त होईपर्यंत कायम ठेवावे। सदर उपमुख्याध्यापक अथवा पर्यवेक्षकाच्या सेवानिवृत्ती अथवा अन्य तत्सम कारणांनी पद रिक्त झाल्यानंतर सदर शाळेत सुधारित निकषाप्रमाणे पटसंख्येअभावी पद देय होत नसल्यास सदर पद व्यपगत करावं। मघासारखाच विषय आहे। जर एखाद्या शाळेमध्ये उपमुख्याध्यापकाचं आणि पर्यवेक्षकाचं पद असेल आणि ते पद जर संच मान्यतेत नसेल, अर्थात विद्यार्थी संख्या कमी असेल, तर हे असं होणारच आहे। तर अशा वेळेस सदर उपमुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक हे सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा अन्य कारणाने ते पद रिक्त होईपर्यंत त्यांना कायम ठेवावं। परंतु त्यांच्यानंतर मात्र जर संख्या वाढली नाही, संच मान्यतेमध्ये ते पद दिसलं नाही, तर मात्र हे पद सुद्धा व्यपगत होऊ शकते। मुख्याध्यापकांना शालेय कामकाजामध्ये मदत करण्यासाठी उपमुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक हे पद सुद्धा महत्त्वाचं आहे। आपल्या शाळेसाठी जेवढे काही घटक आहेत ते सगळेच महत्त्वाचे आहे। हा भाव सगळ्यांनीच लक्षात घेण्याची नितांत आवश्यकता आहे। जर अशा प्रकारचा भाव जागृत झाला तर विद्यार्थी संख्या आपल्या शाळेमध्ये कशी राहील असा भाव पुन्हा दृढ करण्यासाठी मदत होऊ शकते। म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपल्या शाळेतले मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी हे सगळे संच मान्यतेमध्ये कसे स्थिर राहतील याचा विचार हा करण्याची नितांत आवश्यकता आहे। पुढे काय म्हटलं ते लक्षात घ्या। पर्यवेक्षक पद मंजूर करताना इयत्ता 5वीच्या वर्गामुळे मंजूर होणारे शिक्षकांची पदे देखील गृहीत धरण्यात यावी, कारण संच मान्यता ही 1 ते 5, 6 ते 8, 9वी 10वी अशा प्रकारे अशा टप्प्यात होत असल्यामुळे 5वीचा आधार मात्र या ठिकाणी दिसू शकतो। उपरोक्त निर्देश वगळता अन्य निर्देश संदर्भाधीन दिनांक 28/8/2015च्या शासन निर्णयातील अन्य आदेश, निकष तसेच लागू राहणार आहेत। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे। असा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे, तो आपण महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर त्याचा उपयोग हा करू शकतो। अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे। या शासन निर्णयातून बोध घेऊन आपल्या शाळेतील कोणतेही कर्मचारी हे अतिरिक्त होऊ नये या अनुषंगाने आपण सर्व कार्यरत होऊया। या संदर्भात आपल्याला आपलं मत व्यक्त करायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्सचा जरूर उपयोग करू शकता। आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद।